तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठला 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 हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनिद्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकार पाण्डुरङ्गकार सतमन मन पाण्डुरङ्गमान पाण्डुरङ्गकार पाण्डुरङ्गकार सतमन मन पाण्डुरङ्गमान पांडुरंग
जय जय श्री राधा रमणा, जय जय नवला किशोर, जय गोपी चित ज्वार प्रभु, जय जय सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काया भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवपात निवडलेला हा अभंग इच्छेयावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं अगदी ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संत भूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा हा अभंग असून मागणीपर प्रकरणातील असा हा अभंग आहे। आणि या अभंगामधून जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराया त्या भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात की हे देवा, तुला जर मला द्यायचं असेल ना बाबा, तर तू मला एक दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझा विसर कधी पडू देऊ नको। हे चिदान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा। मग आम्ही काय करू तर गुण गाईन, पण कसं आवडीने, जसं आता आमच्या सर्व महाराज मंडळीने गुण गायले, पण कसे आवडीने। आणि ह्याची माझी सर्व जोडी तुकोबराया म्हणतात की आम्ही आवडीने गुणगान गाऊ। मग तुकोबराया यापेक्षा तुम्हाला दुसरं काही नको? अरे अजिबात नको। सामान्य लोक जे मागतात ना ते तर अजिबात नको। तुकोबराया म्हणतात तुम्हाला धन नको, मुक्ती नको, संपदा सुद्धा नको। मग काय हो तुकोबराया, काय हवे तरी काय तुम्हाला? संत संग देई सदा, मला माझ्या जीवनामध्ये सदा सर्व काळ निरंतर त्या भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी संतांचा संग माझ्या जीवनात घडू दे असं तुकोबराया देवाकडे मागतात। आणि बघा तुकोबराया म्हणतात देवाला, देवा मला जर तुझा विसर पडत नसेल, संतांचा संग माझ्या जीवनामध्ये नित्य घडत असेल ना, तर मग आम्हाला गर्भवासाचं दुःख जरी सहन करावं लागलं ना तरी सुद्धा आम्ही ते हसत हसत आनंदाने सहन करायला तयार आहे। हा झाला अभंगातील थोडक्यात सांगायचं म्हणजे भावार्थ।
सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या पुण्य पावन असलेल्या डावरगाव देवी बरं का, या गावामध्ये अगदी प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा देवी भागवत कथा, बरोबर ना? आणि आजचं हे 7व्या दिवसाचं कीर्तन रूपी वाघ पुष्प समर्पित करण्याचा सुयोग माझ्या वाटेला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला असे आमचे ज्यांनी या कीर्तना संदर्भात कीर्तनाच्या अनुषंगाने मला कॉल केला असे परम आदरणीय आमचे नवले दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आला आणि तुमच्या सर्व ग्रामस्थांच्याच वतीने आता या ठिकाणी सर्वांचा मला परिचय नाही बरं का, सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन मला घडालं, सेवा मला मिळाली, हे माझं खरंच या ठिकाणी परमभाग्य समजते. धन्य मी मानेन आपुले संचित किंवा मग तरी माझ्या दैव पाहर नाही. बघा आजच्या कीर्तन सेवेचं जे सौजन्य आहे हे परम आदरणीय एकनाथ दादा शेवत्रे ब्रह्मपुरी बरं का यांच्याकडून आहे. आणि आजचे जे अन्नदाते होते पुंडलिक मामा ना, हा पुंडलिक मामा देठे, दुपारचे अन्नदाते दत्तू पाटील तायडे. आणि बरं का आज आम्ही ज्यांची इथं फराळाची माझी व्यवस्था होती अगदी उत्तम फराळाचं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे अशा आमच्या रामकला ताई बरं का कीर्तनामध्ये उपस्थित आहे, फार सुंदर बरं का. बघा या ठिकाणी मला येऊन अतिशय आनंद वाटला कारण तुम्ही सर्व ग्रामस्थांनी अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. कारण नियोजनाची दृष्टी प्रत्येकालाच असेल असं नाही ना माऊली, कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचंय बरं का. फॉर एक्झाम्पल सप्ताहाचंच नियोजन करायचं तर त्याकरिता मंडप कसा असावा, साऊंड सिस्टीम कशी असावी, गायक वादक कसे असावेत, अगदी वस्तुस्थितीने हे ज्ञान नियोजक कमिटीला आहे, तुम्हा गावकऱ्यांना तुमच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फार सुंदर बरं का, फार सुंदर नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि सुंदर वातावरण आहे, ऐकणारे श्रोतेही हुशार आहेत आणि अशा तयारीच्या वातावरणामध्ये आपण भगवत चिंतन पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही सर्व लोक भाग्यवान आहेत बरं का की तुम्ही कीर्तनाला येता, कारण कुणीही नाही येत दादा या कथा कीर्तनाला. अरे सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, ठीक उसी तरह शुरू कथा कीर्तन में तो वही लोग आते हैं जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं, जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं. भाग्यवान लोक या ठिकाणी आपण आहात की या ठिकाणी कीर्तनाला तुम्ही येता. नवरात्री उत्सव अगदी थाटामाटाने आनंदाने उत्साहाने तुम्ही या ठिकाणी साजरा करत आहात. सध्या भारतभर नवरात्री उत्सव चालू आहे बरं का. आता का बरं हा नवरात्री उत्सव साजरा करायचा, काय कारण असेल हा नवरात्री उत्सव साजरा करण्यामागे, तर ऐका डांगरगाव वासियांनो बरं का, डावरगाव कन्फ्युजनच होतं बरं थोडं, डावरगाव वासियांनो जरा ऐका. बघा ज्या ज्या वेळेला आपण वैयक्तिक ठिकाणी किंवा मग सार्वजनिक ठिकाणी नवरात्री उत्सव साजरा करतो ना, आणि मग आपण नवरात्री उत्सव साजरा करत असताना महिला मंडळ ऐकत आहे ना तुम्ही, झोपल्या का काय जागे ना कीर्तन ऐकताय ना. ऐका ज्या ज्या वेळेला आपण घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी त्या देवीची पूजा अर्चना करतो, आरती वगैरे करतो, त्यावेळेला काय होतं माहितीये, आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आणि काही लोक उगाच स्त्रियांना नाव ठेवतात हो, पण मी त्यांना सांगेल नाव ठेवणाऱ्यांना, अरे आजकाल स्त्रिया कशातच कमी नाही बरं का. गावाच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत बरं का स्त्रियांनी आपला कर्तृत्वाचा झेंडा रोवलेला आहे. डॉक्टर्स महिला, ऍडव्होकेट महिला, इंजिनियर महिला, टीचर महिला, विमान सुद्धा आमच्या महिला चालवायला लागल्या, पायलट सुद्धा झाल्या बरं का. आणि आज कीर्तनकारही महिला. आणि आज कीर्तनाला जास्तीत जास्त उपस्थिती सुद्धा आमच्या महिला मंडळांची, महिला कशातच कमी नाही बरं का. म्हणून मी सांगेल तुम्हाला, नारी की निंदा मत करे यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान. ती नारी, ती महाकाली, ती जगत भवानी संपूर्ण जगाची की महिषासूर नावाच्या दैत्याला मारण्याकरिता तिने 9 दिवस 9 रात्र अहोरात्र प्रयत्न केला
आणि महिषासूर नावाच्या दैत्याला मारण्याचा तिने प्रयत्न केला, म्हणून त्या स्त्री शक्तीचा जागर व्हावा, कुठेतरी आपल्या मनामध्ये स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल आदर भाव निर्माण व्हावा, म्हणून नवरात्री उत्सव साजरा करायचा. आणि ऐका महिला मंडळ, तुम्हाला सांगते, आजकाल आपली नवरात्री उत्सव साजरा करण्याची जी संकल्पना आहे फार संकुचित झाली आहे. कशी संकुचित झाली सांगते तुम्हाला. आपली अशी संकल्पना आहे की 9 दिवस 9 रंगांच्या साड्या परिधान करणं, साबुदाणा भगरीची खिचडी दिवसातून 2-2, 3-3 वेळा खाणं म्हणजेच नवरात्री उत्सव साजरा करणं. बरोबर ना? पण ऐका, त्या 9 दिवसामध्ये जर आपल्या हातून काही दुष्कर्म घडला, काही आघात घडला, आपली वागणूक चांगली नसेल, इतरांबद्दल आपल्या मनात द्वेष असेल, मी तर मध्ये 9 दिवस नाही संपूर्ण आयुष्यभर जर आपली वागणूक चांगली नसेल, तर त्या नवरात्री व्रताचा आपल्या जीवनामध्ये काहीच उपयोग होत नाही. आणि का नवरात्री उत्सव साजरा करायचा तर ऐका, त्या भगवतीचे, त्या जगदंबेचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत. किती उपकार ऐका ना मायबाप, काय उपकार त्या भगवतीच्या आपल्यावरती. आणि ज्या वेळेला ते आपल्या जीवनामध्ये सरस्वती होऊन येते ना, त्या वेळेला ती आपल्याला विद्या देते. ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून लक्ष्मी होऊन येते ना, त्यावेळेला ती आपल्याला पैसा देते, संपत्ती देते, ऐश्वर्य देते. ज्या वेळेला ती आपल्या जीवनामध्ये अन्नपूर्णा होऊन येते ना, त्या वेळेला ती आपल्याला खायला अन्न देते, आपल्या पोटाची आग शांत करते. ऐका मायबाप, ज्या वेळेला ती आपल्या जीवनामध्ये रेणुका होऊन येते ना, त्या वेळेला ती आपल्या जीवनात असलेले रोगराई घालवते. माझी रेणुका रेणुका होऊन येते, त्यावेळेला ती आपल्या जीवनात असलेले रोगराई घालवते. म्हणून नवरात्री उत्सव साजरा करायचा. आता काही मंडळी म्हणतील, सुरेखाताई मग हा नवरात्री उत्सव काय फक्त आम्हीच साजरा करायचा? बघा ताई, दादा, अरे आपण साजरा करतो यात काहीच नवल नाही, पण संतांनी सुद्धा नवरात्री उत्सव साजरा केला होता. एकदा तर नादबाबांनी ठरवलं
आपण आपल्या कुलधर्माचं पालन करूया. आता कुलधर्माचं पालन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर कुलदेवतेचं पालन करायचं. आता आपली कुलदेवता तरी कोणती आहे? जगदंबा माता, भवानी माता. मग भवानी मातेला, जगदंबा मातेला आवडणारा कार्यक्रम करायचा. जगदंबा मातेला, भवानी मातेला आवडणारा कार्यक्रम तरी कोणता? कोणता? तुमच्याकडे बोलत नाहीत का? जागरण गोंधळाचा कार्यक्रम. एरवी आपल्या घरामध्ये सुद्धा चालतो काय? गोंधळ. गोंधळ आपला गोंधळ विचारूच नका बरं का. पण आपला गोंधळ वेगळा, संतांचा गोंधळ वेगळा. गोंधळाचा कार्यक्रम करायचं ठरवलं, मग तयारी इम्पॉर्टंट आहे. मग सुरुवातीला नाथ बाबा मंडपवाल्याकडे गेले आणि नाथ बाबांनी मंडप सांगितला. पण ऐका मायबाप, कोणता मंडप? आपल्यासारखा सर्वसाधारण मंडप नाही. ऐका, कोणता मंडप? स्वर्ग मृत्यू पतळ्याचा मंडप घातिला. अंबाबाई मातेचा फार सुंदर गोंधळ घालतात बाबांनी बरं का. आता आपल्याला सुद्धा 9 दिवस नवरात्र अहोरात्र त्या ठिकाणी त्या देवीची सेवा करून तिला आपल्या जीवनामध्ये प्रसन्न करून घ्यायचं असतं. ऐका सज्जनांनो, मायबापांनो, म्हटलेला अभंग तुकोबा रायांचा आहे. तुकोबा रायांच्याच शब्दांनी या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. तुकोबा रायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या दादांनो. अरे घरात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान. जगद्गुरु तुकोबा राय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ. असा ज्यांचा अधिकार आहे त्या तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगामधून तुकोबराय देवाकडे मागणी मागतात. बघा, आपल्याला सुद्धा 9 दिवस आपण जी जी काही सेवा केलेली असेल त्या सेवेच्या प्रित्यर्थ आपल्याला त्या जगाच्या मालकाला काहीतरी मागायचंय. पण संतांनी जी इच्छा प्रगट केली तीच इच्छा आपल्याला प्रगट करायची. एक सांगू, आपल्याला जे आवडतं ते मागत बसायचं नाही. आणि मी तर असं म्हणते, अरे न मागता जर ते पांडुरंगाने आपल्याला सगळं काही दिलं असेल तर मग मागण्याची गरजच काय? आपणही मागतो, संतही मागतात. आपण मागतो आपल्या स्वार्थाकरिता, संत मागतात या जगाच्या कल्याणाकरता. बघा, मागण्याचा जर विचार केला ना तर गरीबालाच मागणं असतं असं नाही माऊली. अरे मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांच्या जीवनामध्ये मागण्याची क्रिया आहे. देवाच्या मंदिराचा जर आपण विचार केला ना तर देवाच्या मंदिरात लोक मागण्यासाठीच जातात. ए मंदिर भी क्या गजब की चीज है, ए मंदिर भी क्या गजब की चीज है, यहाँ अमीर अंदर भीख मागते हैं और गरीब बाहर भीख मागते हैं. पण बरगा, त्या बाहेरच्या भिकाऱ्याचं ₹1-2 रुपयात समाधान होतं माऊली. पण या आतल्या भिकाऱ्याला 2-2, 4-4 कोटी मिळून सुद्धा याचं समाधान होत नाही. मग खरा भिकारी कोण आहे हा परीक्षण करण्यासारखा विषय आहे बरं का. संत मागतात, आपणही मागतो. आपण मागतो आपल्या स्वार्थाकरिता, संत मागतात हे जगाच्या कल्याणाकरता. आणि ऐका, तुम्हाला फार महत्वाचं सांगेन, स्वार्थासाठी जे लोक मागत असतात ना, स्वार्थासाठी जे लोक मागत असतात ना त्यांना लोक विसरत असतात.
आणि जगाच्या कल्याणाकरता परमार्थाकरिता जी लोक मागत असतात ना दादा, खऱ्या अर्थाने त्यांना लोक आठवत असतात. मी जर तुम्हाला विचारलं या भारताचे दुसरे अर्थमंत्री कोण, माहिती आहे कोणाला? नाही ना माहिती. तिसरे कृषी मंत्री नाही माहिती तुम्हाला. पण बघा एक नाव सांगेल तुम्हाला, एक फुटकं गाडगा हातामध्ये आणि अगदी सगळी रस्ते झाडून काढली. काय होते संतांचं नाव? गाडगे महाराज की. हा परमार्थ आहे. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. आता काही लोक म्हणतील ताई संतांमध्ये ना आमच्यामध्ये आम्हाला फरक वाटत नाही. हो ताई, संतांना दोन हात आम्हाला दोन हात, त्यांना पाय आम्हाला पाय, त्यांना घरदार आम्हाला घरदार, त्यांना बायका पुरो आम्हाला बायका पुरो. आम्हाला संतांमध्ये आमच्यामध्ये काही फरकच वाटत नाही. अरे अशा बऱ्याच गोष्टी जगामध्ये दिसायला सारख्या पण असायला वेगळ्या. विठ्ठला विठ्ठला. ऐका सज्जनांनो, माय बाबांनो, आकाशामध्ये चंद्रही आहेत, चांदण्या सुद्धा आहेत. पण चंद्र चंद्र आहे, चांदण्या चांदण्या आहेत. एकाच खाणीपासून कोळसे निघतात, हिरे निघतात, पण हिरा हिरा आहे, कोळसे कोळसे. एकाच दुधापासून ताक निघते, एकाच दुधापासून लोणी निघते. दुधाची ये अंगी निघे ताक लोणी, एके मोले दोन्ही मागू नये. पण ताक ताक आहे मला वाटतं, लोणी लोणी आहे. लोणी म्हणजे निष्ठा. हो बघा, वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेचं उदाहरण द्यायचं झालं तर निळूपरायांचं द्यावं लागतं. वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुकाराम महाराजांचं द्यावं लागतं. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान साधनेचं उदाहरण जर द्यायचं झालं तर निळूपरायांचं द्यावं लागतं. वारकरी संप्रदायामध्ये नामसाधनेचं उदाहरण द्यायचं झालं तर नामदेवरायांचं द्यावं लागतं. आणि वारकरी संप्रदायामध्ये शांतीचं उदाहरण द्यायचं झालं तर नाथबाबांचं द्यावं लागतं. वैराग्य कुणासारखं? तुकोबरायांसारखं. ज्ञान साधना ज्ञानोबरायांसारखी, नामसाधना नामदेवरायांसारखी, शांती नाथबाबांसारखी, आणि निष्ठा निळूबरायांसारखी. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे ना. संत मागतात, आपणही मागतो. आपण मागतो आपल्या स्वार्थाकरिता, आपल्या प्रपंचाकरिता, आपल्या मुलाबाळांकरिता. संत मागतात जगाच्या कल्याणाकरता. हा फरक आहे ना. आपली आई सुद्धा मागते बरं का, आपले आई वडील सुद्धा मागतात देवाकडे, पण स्वतःसाठी नाही. हो आपल्या मुलांकरता मागतात. बघा, लाभाविना प्रीती करणारं जर दैवत कुठलं असेल ना या जगामध्ये तर ते आई वडील आहेत. आणि एवढे उपकार त्या आई वडिलांच्या आपल्यावरती आहेत की जे स्वतः करता देवाकडे कधीच काही मागत नाहीत, फक्त मुलांकरता. एवढा मुलांचा ते विचार करतात. तरी सुद्धा आमचे आई वडील बरं का, एवढं करूनही आमची मुलं त्या आई वडिलांना म्हणता, ओ आई बाबा काय केलंय तुम्ही आमच्याकरता? मला तुम्ही सांगा, एवढे उपकार त्या आई वडिलांचे आपल्यावरती, तरी सुद्धा जर तो मुलगा परत फिरत असेल तर काय वाटत असेल त्या आई वडिलांना? अरे माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. हा म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. की आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात माऊली. पण आपलं असं झालंय, ऐका, 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलो कळत नाही. हो मुलांना, आमची संस्कृती तरी काय आहे? मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिदेव भव, अशी म्हणणारी आपली संस्कृती. आणि आज आपलेच आई वडील वृद्धाश्रमात राहतात. एखाद्या बघा, आपण फार डिग्री मिळवली म्हणजे झालं असं नाही माऊली. ज्या घरामध्ये आई वडील दुःखी असतील ना त्या ठिकाणी आपल्या डिग्रीचा, आपल्या एज्युकेशनचा, आपल्या पदाचा काहीच उपयोग होत नाही. प्रसिद्ध मागणी आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कुंती मातेची मागणी. अरे अत्यंत त्रासाचं जीवन पांडवांचं. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास संपला, पांडवांना राज्य मिळालं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण कन्हैया परमात्मा कुंती मातेजवळ जातात आणि कुंती मातेला त्या ठिकाणी नमस्कार करतात, कुंती मातेचं दर्शन घेतात. आणि कुंती मातेला म्हणतात, अगं आत्या, तुझे फार सुखाचे दिवस आलेत. आता तुझे मुलं राजे झालेत. आता तुला खरं सांगू, त्या ठिकाणी कौरवांना जरी सत्ता मिळाली असती ना तरी माझा काही विषय नव्हता बरं का. पण ते अधर्मी असल्यामुळे मी त्या ठिकाणी पांडवांची बाजू घेतली. कारण आत्या, अगं दुर्योधन, दुःशासन, शकुनी यांच्या हातात जर ती सत्ता गेली असती तर
तर तुम्ही सुखाची इच्छा करालच कशी? विदुरजींचं सांगणं होतं बरं का आत्या धृतराष्ट्राला की हे राज्य पांडवांना थोडं तरी दे, पण नाही ऐकलं धृतराष्ट्राने, म्हणून तर युद्ध झालं ना. नंतर द्यूत खेळलं, द्यूतामध्ये सुद्धा तुझी मुलं हारलीत आणि खऱ्या अर्थाने युद्धामध्ये सुद्धा हारलीत. पण आता पांडवांना राज्य मिळालं, तुझे सुखाचे दिवस आलेत आत्या. माग तुला काय मागायचं ते. बघा त्यावेळेला आत्याचे नेत्र ढिले होत आहेत, ओठ थरथरत आहेत. ज्या वेळेला अनेक दुःख भोगल्यानंतर ज्या वेळेला सुखाचे दिवस माणसाच्या जीवनात येतात ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही म्हातारी माणसं गहिवरत असतात. थरथरत्या ओठाने आत्या त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया परमात्म्याला म्हणते, कन्हैया हे बघ, मैं जो मांगने जा रही हूं ना वो साधारण बात नहीं है. त्यावेळेला कन्हैया म्हणतात, अगं आत्या तुम्हाला आजपर्यंत काही मागितलंच तर नाही बाबा, आणि माझी अशी इच्छा आहे तुम्हाला आता काहीतरी मागावं. माग ना आत्या, काय हवंय तुला, काय माग, मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेला आत्या म्हणतात, कन्हैया अरे तुला जर मला द्यायचंच असेल ना तर तू मला माझ्या आयुष्यात संकट आणि संकटच दे. तू मला माझ्या आयुष्यभर दुःख दे बरं का. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतु दर्शनम यस्यात् पुनर्भव दर्शनम. विपद म्हणजे मला संकट दे. त्यावेळेला कन्हैया कुंती मातेला म्हणतात, अगं आत्या तू आजपर्यंत दुःखच भोगलं ग, आणि या दुःखाने तुझं पोट नाही भरलं का? लहानपणापासून ते आतापर्यंत काय कमी संकटांचा सामना तू तुझ्या जीवनात केलाय का? आणि आता सुद्धा त्या ठिकाणी दुःख मागते. त्यावेळेला आत्याने फार सुंदर उत्तर दिलंय, ऐका मायबाप काय म्हणतात. कुंती माता म्हणतात, अरे कन्हैया माझ्या जीवनामध्ये दुःख होतं म्हणून तर तुझी आठवण होती ना. कदाचित सुख जर माझ्या जीवनात लाभलं असतं ना रे कन्हैया तर मी तुला विसरले असते. कारण दुःखामध्ये माणसं देवाला आठवत असतात, सुखामध्ये माणसं देवाला विसरत असतात. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे दुःख काय को होय. लोक म्हणतात कुंती मातेने मागून मागून काय मागितलं हो देवाला, दुःख. पण अरे खऱ्या सुखाची मागणी तर कुंती मातेने केली. कारण सुखरूप ऐसा भगवान परमात्मा कसा आहे, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे शारंगधर आनंदाद्वाया नित्य निरामया, जे कणी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मग सुखरूप असणाऱ्या भगवान परमात्म्यालाच कुंती मातेने मागून घेतलं, मग तिच्या वाटेला दुःख येणार तरी कसं? आणि कुंती मातेने का बरं देवाला मागून घेतलं? कारण कुंती मातेला माहिती आहे एकदा जर हा देव आपल्याला सोडून गेला ना तर परत याला आपण कुठे कुठे पाहायचं. कारण म्हणतात ना, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहा
कारण एकदा देव सोडून गेला की कुंती मातेला माहिती होतं की तो आपल्याला परत मिळायचा नाही. म्हणून सुखरूप असणाऱ्या देवालाच कुंती मातेने मागून घेतलं. विठ्ठला विठ्ठला फक्त आणि फक्त तुझा विसर न व्हावा. काय सुंदर मागणं आहे हो. आणि बरं का, मला तर वाटतं देवाकडे देवासाठीच मागणं हे काही मागणं आहे का हो. आणि संतांना तर आपल्या जीवनामध्ये त्या देवाचा विसर पडतच नव्हता. अगदी कुठलंही कार्य करत असो, झोपेत असो, जागे असो, कुठल्याही अवस्थेत असो, बरं का, फक्त आणि फक्त त्या देवाचं चिंतन. असाच एक सुंदर प्रसंग गोरोबा काकांच्या जीवनातला. आता तरी घरात बऱ्याच फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या, पण तो पूर्वीचा काळ होता बरं का. त्यावेळेला घरात कुठल्या सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या, अवेलेबल नव्हत्या. अगदी दूरवर त्या ठिकाणी कोसावर जायचं, नदीवर, तिथून पाणी घेऊन यायचं आणि नंतर आपली सर्व घरातील कामे आटोपायची. एक दिवस गोरोबा काकांच्या पत्नींनी गोरोबा काकांना सांगितलं की अहो, मी नदीवरनं पाणी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही आपल्या लेकरांकडे, आपल्या मुलांकडे लक्ष द्या बरं का. गोरोबा काकांची पत्नी निघून गेली पाणी आणायला. इकडे गोरोबा काकांचं काम चालू झालं. त्यांचा व्यवसाय असा होता, पाणी माती एकत्र करायचं, त्यापासून चिखल घडवायचा आणि त्या चिखलापासून सुंदर मडकं बनवायचं. गोरोबा काकांचं काम चालू झालं, पण हे काम करत असताना त्यांचा देह जो होता, त्यांचा आत्मा जो होता, तो भगवंतापाशी होता. एवढं नामस्मरण, एवढं चिंतन त्या देवाचं चालू झालं. नामस्मरण, एवढं चिंतन गोरोबा काकांचं चालू झालं की आता आपलं छोटंसं गोंजिरवाणं गोंडस बाळ आपल्या पायाखाली येईल, ते तुडवेल. जरा हे देहभान गोरोबा काकांना उरलं नाही माऊली. ते बाळ त्या ठिकाणी दुड 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 धावत आलं, गोरोबा काकांच्या पायाखाली तुडवलं गेलं. रक्तबंबाळ अशी ती माती दिसायला लागली. सुभाषितकार सांगतात, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, नवलाची गोष्ट ऐका सखे बाई, तुम्हाला
कीर्तने गुरुबार गाले तू डवील बाळा त्यास शुद्धी नाही नवलाची गोष्ट. स्वतःच्याच बाळाला पायाखाली तुडवलं तरी देहभान उरलं नाही बरं का. तुझा विसर न व्हावा. आणि तुकोबराय म्हणतात की देवा आम्हाला जर तुझा विसर पडत असेल तर आम्ही काय करू तुझे गुणगान गाऊ. पण कसं आवडीने अभंगाचे द्वितीय चरणात मृदंग वादक दादा अतिशय तयारीचे आहे बरं का. महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे असे उत्कृष्ट कलाकार आपल्याला लाभले आहे म्हणजे आपल्या गावाचं फार भाग्य आहे बरं का. या ठिकाणी तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात गुण गायीन आवडी. मग आता तुकोबराय जर आवडीने गुणगान गातात तर आपण सुद्धा गायली पाहिजे बरं का. पण आपण गात नाही ही फार मोठी अडचण आहे. तुकोबरायांनी गुणगान गायले पण कसं आवडीने. एवढंच नाही तुकोबरायांनी वाणीला सुद्धा सांगितलं होतं बरं का घेई घेई माझी वाचे आणि गोड नाम विठोबाचे. एक वेळचा प्रसंग असा की तुकोबरायांना भेटण्याची एक संतग्रस्त त्यांच्या घरी येतो कारण त्यांनी तुकोबरायांची कीर्ती ही ऐकलेली असते. आणि तो आईसाहेबांना विचारतो अहो आईसाहेब तुकोबराय कुठे गेले हो. आईसाहेबांनी सांगितले त्यांना म्हणे ते तर बहिर दिसेला गेले गावाच्या बाहेर. मग आता हा माणूस सुद्धा त्या ठिकाणी गावाच्या बाहेर गेला बहिर दिसेला आणि पाहतात तर काय त्या ठिकाणी तुकोबराय त्या ठिकाणी सुद्धा देवाचं नामचिंतन करत होते देवाचं भजन करत होते. आपण सुद्धा त्या देवाचं नामचिंतन करूया 2 मिनिट बरं का. सर्वांनी हातात टाळी मुखात नाम. अगदी घरातील चिंता काळजी सगळं काही विसरून फक्त आणि फक्त देवाच्या नामचिंतनामध्ये मग्न व्हायचे बरं का. 2 मिनिट तुकोबरायांनी जे भजन केलं आपणही ते करूया. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण
बघा आता तुमचे चेहरे किती प्रसन्न वाटत आहेत ना डावरगाववासियांनो. अगदी असं वाटतंय का घरून चहा घेऊन आले की काय. हा भजनाचा आनंद आहे बरं का. असं नामचिंतन कोण करत होते? तुकोबराया. त्या वेळेला त्या मनुष्याने बघितलं आणि तुकोबरायांना म्हणतोय, तुकोबराया कळतंय तुम्हाला काय? असल्या घाण ठिकाणी तुम्ही देवाचं नाव घेता. तुकोबराय म्हणतात, अरे भल्या माणसा मला कळतंय रे, असल्या घाण ठिकाणी देवाचं नाव घेऊ नये, पण काय करू? माझे तुकोबराय माझीच वाणी असून मलाच नावर झाली, कारण तिने छंद नामाचा घेतला, कारण गुण गायीन आवडी. मग तेव्हा मला याच्यापेक्षा दुसरं तिसरं काही नको. आणि सामान्य लोक जे मागतात ना ते तर अजिबात नको. मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको. मग काय हवंय तुकोबराया तुम्हाला? अभंगाच्या तृतीय चरणात Oh
मनाला प्रसन्न करेल असं सर्वांचं या ठिकाणी गायन आहे बरं का. तुकोबराय अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात न लागे मुक्ती. आता हा परमार्थ जो आहे कसं करताय हो, मुक्ती मिळण्यासाठीच आहे ना, बरोबर ना काकाजी? झोपले नाही ना आजीबाई? परमार्थ कशासाठी आहे? एवढा खट्टाटूप कशा करता? झोपल्या का काय? कशा करिता आहे? मुक्ती मिळण्यासाठीच आहे. तुकाराम महाराज म्हणता आम्हाला मुक्ती नको, कारण तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवसचारी खेडी मेडी. मग तुकोबराय संपदा घ्या. तुकोबराय म्हणतात नको संपदा सोहळा नावडे मनाला लागला तकडा पंढरीचा. मग तुकोबराय धन घ्या. तुकोबराय म्हणतात धन तर अजिबात नको, कारण धनाची या पाठी मागे कणिकाळाचा नाग म्हणून या संग खोटा त्याचा. रे धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहेत. धनाच्या पाठीमागे कली आहे. आणि तुकोबराय म्हणतात तुका म्हणे धनासाठी घेती प्राण. लोक त्या ठिकाणी धना करता, इस्टेटी करता, संपत्ती करता, प्रॉपर्टी करता, एकमेकांचा जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाही बाबा. नको आम्हाला त्या ठिकाणी संपत्ती. बघा साने गुरुजींनी आपल्याला एक धर्म सांगितला. कोणता धर्म? खरा तो खरा खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावे. पण आमच्या लोकांनी तो धर्म मोडून काढला आणि आपला दुसरा धर्म चालू केला बरं का काकाजी. खरा तो खरा तो खरा तो खरा तो खरा तो एकची धर्म धुर्याचे बांध कोरावे. आणि असे बांध कोरले स्वतःच्या सख्या भावाला सुद्धा सोडलं नाही माऊली, बरोबर ना? असे तर बांध कोरले. या भारताच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे काही लोक आहेत जे धना करता, संपत्ती करता, इस्टेटी करता, स्वतःच्या भावाच्या मानेवरती कुऱ्हाडीने घाव घालायला मागे पुढे पाहत नाही बरं का. म्हणून तुकोबराय म्हणतात की देवा आम्हाला धन नको. मग काय हवंय तुकोबरायांना? संत संग दे सदा सर्व काळ जीवनामध्ये संतांचा संग घडू दे. कारण संतांच्या संगतीने जीवनाचं सार्थक होत असतं, जीवन सफल होत असतं. आपण सुद्धा चांगल्या लोकांच्या संगतीत गेलो ना तर नक्कीच आपल्या त्या ठिकाणी चांगलं होणार. संगत केली वाईटाची, वाटूड झाल्याशिवाय राहणार नाही. संगत केली संतांच्या जीवनाचं कल्याण होईल. संगत केली दारुड्याची, जीवनाचं वाटूड झाल्याशिवाय राहणार नाही. अरे कर्ण किती शूरवीर होता, पण संगती बिघडली ना, नाहीतर आज कर्ण तर अजरामर झाला असता. वाल्यकुडी डाकूच्या संगतीने बिघडला हो, पण त्याचं भाग्यच थोर. त्याला नारद महर्षींची भेट झाली, वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले आणि रामायण लिहिले बरं का. संगत संतन की करले. याची पुढे जाऊन सांगायचं झालं तर बघा, अरे 100 गाढवांचं मालक होण्यापेक्षा, ऐका फार महत्वाचं आहे, 100 गाढवांचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचं नोकर होणं कधीही चांगलं आहे ना. नालायकांमध्ये बसून आपली इज्जत घालवण्यापेक्षा माळकऱ्यांमध्ये बसून हरिपाठ करायला शिका ना. संतन के संग लाग रे तेरी जीवनी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी, संतन के संग लाग रे अच्छी बनेगी तेरी
बन के संग लागा रे मेरी अच्छी बने मेरी अच्छी बने मेरी अच्छी बने। कारण संतांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो ना तर निश्चित आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बरं का। आता तुम्हाला झोप तर येत नाही ना बरं का, ऐका आपणही त्या ठिकाणी संतांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे। कारण बघा छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा संतांच्या सानिध्यात राहायचे बरं का। तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसायचे, म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात। आणि ऐका आज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की असे म्हटल्यानंतर जय जयकार होतो। तर हा जय जयकार एखाद्या व्यक्तीचा करतो या ठिकाणी नावाचा नाही माझ्या दादांनो, तर हा त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आहे। आणि राजा कसा पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे, अगदी सगळेच्या सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते, म्हणून राजा असावा तो शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा। नाहीतर आजकाल आपल्या मुलांनी फक्तच बोंबलत फिरायचं, अंधार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। कशाला बोलावता हो राजांना, कशाला कशाला दारूच्या बाटल्यांचे झाकणं गोळा करायला, की आपण काय काय धिंगाणे करतो ते पाहायला। आणि मला तर कधी कधी प्रश्न पडतो की अरे आपल्याला राजांना बोलवायची गरज पडते, मग आम्ही काय करतो? आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करावेत, त्यांच्या समोर दिवे कोणी लावावे याच्यावरूनच आम्ही वाद घालायला लागलो, मग दिवे कोण लावणार? आता छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला जयंती आली का आमची तरुण मुलं लाखो रुपयांचा डीजे लावतात, त्या ठिकाणी फुल दारू पितात आणि म्हणतात त्या डीजे वाल्याला ओ जरा बजाव। अरे छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलंच व्यसन नव्हतं, आणि तुम्ही जर त्या ठिकाणी दारू पिऊन व्यसन करून त्या ठिकाणी जयंती साजरी करत असाल तर काय वाटत असेल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंय, तुम्हा आपल्या मावड्यांना सुराज्य निर्माण करायचंय। पण केव्हा निर्माण होईल? ज्या वेळेला या देशातील महिला सुरक्षित होतील, ज्या वेळेला या देशातील भ्रष्टाचार संपुष्टात येतील, ज्या वेळेला या देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील, हे कुठेतरी थांबेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण म्हणूया की आम्हाला सुराज्य मिळालं। तुम्ही एखाद्या वेळेला शिवचरित्र वाचा, तुम्हाला कळेल कसे होते छत्रपती शिवाजी महाराज, कसं त्यांचं त्या ठिकाणी कार्य होतं, कर्तृत्व होतं। अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा। शिवने पर शुभ जन्मला शिवने हरिवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती। जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी। स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केलं एक मोजापी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून 18 पगड कवडींना एकत्र
राजांचं नाव ऐकल्यानंतर अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहतात, कारण कर्तृत्व होतं आपल्या राजांचं. पण त्यांना घडवण्यामागे महत्वाचा मोलाचा वाटा जर कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा. म्हणून मला असं वाटतं की माता तुम्ही जर नसते तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस, माता तुम्ही जर नसते तर नसते दिसले अंगणी तुळस, माता तुम्ही जर नसते तर नसते लढले हो मावळे, आणि खरंच माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले हे विजयाचे सोहळे, हे विजयाचे सोहळे, हे विजयाचे सोहळे. म्हणून धन्य आहे राजमाता जिजाऊ साहेब की जिने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला घातला. इथपर्यंत आपण आलोय. एक वेळ सर्वांनी हातात टाळी, मुखात नाम, विठोबा रुक्मी भजन करूया. जय 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 विठोबा देवा, मला माझ्या जीवनात तुझा विसर पडत नसेल, संतांचा संग जर मला लाभत असेल माझ्या जीवनामध्ये, तर आम्ही गर्भवासाचं दुःख सुद्धा आनंदाने हसत सहन करायला तयार आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात कमी दुःख आहे का हो? पण तुकोबरा म्हणतात की संतांचा संग जर मला लाभत असेल तर तेही दुःख आम्ही आनंदाने सहन करायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे, फक्त तू देवा आम्हाला गर्भवासात सुखाने घाल, सुखे घालावे आम्हासी. बघा जाता जाता तुम्हाला सांगेल, आता इथे बरेच तरुण मंडळी बसलेले आहेत. तुम्ही माझ्या दादांसारखे आहात, मानताना मला बहीण मानताना. बघा तुम्हाला सांगेल, माझं ऐका गड्या, जीवनामध्ये व्यसन कुणी करू नका, कारण या व्यसनाने आजपर्यंत कुणाचं चांगलं झालं नाही, चांगलं होत नाही आणि पुढे फ्युचर मध्ये सुद्धा चांगलं होणार नाही. एखाद्या वेळेला जाते व्यसनी माणसाच्या घरी
बघा त्या व्यसनी मुलांच्या त्यांच्या मुलांच्या केविलवाण्या नजरा बघा, कळेल तुम्हाला की काय दुःख असतं या व्यसनी माणसाच्या घरचं. त्यांना अतिशय काळजी लागलेली असते, चिंता असते की आता आपले वडील कोणत्या अवस्थेत येतील घरी, काही तोडफोड करतील का, आपल्याला मारतील का, आपल्या आईला मारतील का, अगदी काळजी लागलेली असते बरं का. आणि या व्यसनी माणसाला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा लाभत नाही बरं का. म्हणून जीवनामध्ये व्यसन कुणी करू नका. तुम्हाला फार महत्वाचं सांगून जाईल, ऐका. अरे ये बोतल पे बोतल पीने से क्या फायदा, ये बोतल पे बोतल पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे शाम को उतर ही जाएंगे, लेकिन 9 दिन ये हरिनाम का प्याला पी तो देख बंदे, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून दारू पिऊन आपलं आयुष्य काय बर्बाद करतात. क्या किया क्या किया क्या किया रे किया रे किया रे क्या किया क्या किया क्या किया रे, और तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे हो, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अरे मौत से डरता नहीं शराब पीने वाला, लेकिन कसम भगवान की जिस दिन तुझे मौत आएगी ना तो नहीं मिलेगा कोई पाणी पिलाने वाला. खऱ्या अर्थाने जीवनात व्यसन करू नका. आणि माझ्या दीदींना सुद्धा सांगते, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, आपल्या कीर्तनाची वेळ झालेलीच आहे. मी तुम्हाला सुद्धा सांगते, हात जोडून विनंती आहे की तुम्ही सुद्धा फॅशनच्या कहरीमध्ये, त्या फॅशनच्या लहरीमध्ये जाऊ नका. काय फॅशन वाढली हो आजकाल, लोक आपली संस्कृती विसरत चालले, पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करायला लागले. बघा आधीच्या काळात वस्त्रोद्योग कमी होते, वस्त्रांची त्या ठिकाणी कमी होती बरं का, पण तरी सुद्धा आमच्या महिला अंगभर कपडे घालायच्या, डोक्यावरती पदर घ्यायच्या. आता तर वस्त्रोद्योग भरपूर झालेत, वस्त्रांची सुद्धा काही कमी नाही, तरी सुद्धा आमच्या मुली त्या ठिकाणी, आमच्या महिला शॉर्ट्स कपडे घालायला लागले बरं का, अंग प्रदर्शन करायला लागले. पण मी सांगेल की अंग प्रदर्शन करत बसू नका, काहीच मिळणार नाही आपल्याला. प्रदर्शन असावं विचारांचं, प्रदर्शन असावं आपल्या संस्कृतीचं. विचारा आधीच्या त्या आजीबाईंना काय संस्कार होते आजीबाई तुमच्या काळात. हा मला तुम्ही सांगा, तुमच्या काळामध्ये कोणी जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलं होतं का? घातला होता? तुमच्या काळात कोणी बॉब कट केली होती का? केली होती का? हो का नाही? बोलतच नाही बा, झोपलं नाही ना. तुमच्या काळात कोणी बॉब कट केली होती का? नाही ना. बघा एखाद्या वेळेला जा त्या बस स्टँडवर, त्या ठिकाणी मुली बसलेल्या असतात, जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलेला असतो, बॉब कट केलेली असते, मोबाईल हातात असतो. मुलगा आहे का मुलगी हे कळत नाही आबाजी बरं का, एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली. पण मी सांगेल तुम्हाला, अरे आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद, आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही का? कारण जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणारी आई पदर देऊ शकत नाही. भारतीय माता तरी कुणाला म्हणायचं, डोक्यावर
भुकेल्याची कदर, आल्या गेल्या अतिथींचा आदर. दिस इज द इंडियन मदर. आम्ही त्या जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणाऱ्या आईला भारतीय माता म्हणणार नाही, कारण ती आमची संस्कृती नाही बरं का. आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज घडले, फुकट नाही घडले. तसे संस्कार केले राष्ट्रमाता जिजाऊ मातेने, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. आणि बघा, संस्कार जर केले ना तर आपली संस्कृती टिकणार. संस्कृती जर टिकली तर धर्म टिकणार. धर्म जर टिकला तर राष्ट्र टिकणार. आणि ही जबाबदारी आहे तुम्हा माता माऊल्यांची बरं का. म्हणून खऱ्या अर्थाने मुलांवरती चांगले संस्कार करा. संस्कार करणं ही फार काळाची गरज आहे. आणि जरा चांगलं गोड बोला बरं का इतरांशी. आबाजी, तुमच्या गावात लोक गोड बोलतात ना? बोलतात का? बोलतात ना? ज्ञानोबर आहे सांगता माणसाने कसं बोललं पाहिजे. साचा आणि मवाळा वितुली आणि रसाळा, शब्द जैसे कलोड अमृताचे. माणसाने खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे, कामापुरतं बोललं पाहिजे बरं का. कारण हा देह आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. देह जाईला जाईला त्यासी कडवा खाईला, कडवा खाईला त्यासी कडवा 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 खाईला. अरे मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. जिंदगी तेरा एक घर है, एक ना एक दिन बनाना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना बरं का. म्हणून त्या ठिकाणी चांगलं बोला आणि माणुसकी सांभाळा. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे याचं नाव आहे माणुसकी धर्म. आणि जगातील सर्वात मोठा धर्म जर कोणता आहे तर तो आहे माणुसकी. आपणही देवाला ती प्रार्थना करूया की हे देवा, माणसाला माणसाशी माणसासारखं वागण्याची सद्बुद्धी दे. ती फार सुंदर प्रार्थना आहे, सर्वांनी म्हणायची. हेच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी. मोठ्याने म्हणा. हेच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसास वागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा मोठ्याने म्हणायचं, एक रंगी रंग दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसास वागणे. हीच आमुची प्रार्थना. पत्थर एक बार मंदिर में जाए तो पत्थर भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर में जाता है लेकिन इंसान इंसान नहीं बन पाता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जरा माणुसकी सांभाळा. इथपर्यंत आपण आलोय. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, मायबापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण. ज्ञानेश्वर